नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. इयत्ता 11वी-12वीच्या जागा या फेजला येणार आहेत का, असा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक अभियोगिताधारकांच्या मनामध्ये निर्माण झाला. खऱ्या अर्थानं आम्हाला त्या जागेसाठी प्रेफरन्स देता येतील का, असाही प्रश्न त्यांनी उपलब्ध केला. मेन म्हणजे 11वी-12वीच्या जागा खूप कमी प्रमाणात या पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आजच एका संस्थेविषयी मी माहिती घेतली. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं देखील झालं आणि ज्या वेळेसला मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेसला मला अशी माहिती मिळाली की त्यांच्या जवळपास 50च्या जवळपास माध्यमिकच्या जागा अपलोड आहेत. अपलोड त्यांची जाहिरात देखील तुम्हाला 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजेच या फेजमध्ये 11वी-12वीच्या जागा त्यांनी अपलोड केल्या नाही. त्याचं कारण एवढंच आहे की संच मान्यता झाली नाही. संच मान्यता झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमचे काही समजा शिक्षक अतिरिक्त होत असतील तर त्यांना त्या जागेवरती आम्हाला बसवावं लागेल. त्यामुळं आम्ही अजून तरी 11वी-12वीच्या जागा अपलोड केल्या नाहीत. ज्या वेळेसला संच मान्यता होईल, शिक्षकांचं स्टेटस समजल आणि त्यानंतरच आम्हाला जाहिरात देता येतील, असा त्यांच्याकडून मला म्हणजे रिप्लाय आलेला आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं, कारण की बऱ्याच शिक्षकांना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला अशी माहिती मिळते की बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नक्की काय होईल, आणि त्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये जी घालमेल आहे खरं तर की वाढण्यामागचं कारण हेच आहे की 11वी-12वीच्या जागा कमी जर आल्या तर 100% ही टेन्शनचीच बाब जरी म्हटलं तरी टेन्शन घेऊ नका मित्रांनो, कारण की या फेजमध्ये आपण सर्वजण प्रयत्न करणारच आहोत आणि पुढील येणारी फेज देखील आपलीच आहे, काळजी करू नका. 9वी आणि 10वीचं मेरिट या शिक्षक भरतीमध्ये जास्त वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजेच 11वी-12वीच्या जागा कमी येणं हा त्यामागचा सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही भरती पूर्ण व्हावी. तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं हीच मी अपेक्षा करतो. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.